नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक सेक्शन 1 गॅल्व्हॅनिक सेल. प्रिव्हियस क्लासमध्ये आपलं जे डिस्कशन झालेलं होतं इट वॉज रिगार्डिंग कुठला पॉइंट आपण स्टडी केला होता प्रिव्हियस क्लासमध्ये, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. त्याला शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलं होतं ABC. आफ्टर दॅट आपण पॉइंट स्टडी केला कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इलेक्ट्रिकल डबल लेअर विच इज फॉर्म्ड ॲट रॉड डॅश सोल्युशन इंटरफेस. त्याचे दोन टाईप, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल हा कन्सेप्ट ॲनोडला क्रिएट होत असतो आणि रिडक्शन पोटेन्शियल अक्रॉस कॅथोड, बिकॉज ॲनोड ऑलवेज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज रिडक्शन. ठीक आहे. परत मग त्यामध्येच आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कन्सेप्ट पाहिला होता. तो पॉइंट झाल्यानंतर मी 5 इम्पॉर्टंट नोट सांगितलेल्या आहेत, त्या 5 इम्पॉर्टंट नोट व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. त्यापैकी एक खूप महत्त्वाची नोट आहे, ॲज पर IUPAC रिकमेंडेशन स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज कन्सिडर्ड टू बी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे जेव्हा स्पेसिफाय केलेलं नसतं वेदर इट इज SRP और SOP, व्हॉट आय हॅव टू टेक SRP. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं आपण EMF ऑफ सेल. व्हॉट इज EMF ऑफ सेल? 3 फॉर्म्युलेत सांगितलेत. फॉर्म्युला नंबर 1, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे EMF ऑफ सेल. ठीक आहे. फॉर्म्युला नंबर 2, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड, कॅथोड मायनस ॲनोड. ठीक आहे. फॉर्म्युला नंबर 3, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड मायनस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. मी तिन्ही फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन एक्सप्लेन केले होते. मी 4 क्वेश्चन घेतले होते. पहिले तिन्ही क्वेश्चन हे फॉर्म्युला नंबर 1, नंतर 2 आणि नंतर 3 रिस्पेक्टिव्हली. आणि चौथा जो क्वेश्चन होता तो IUPAC रूल बद्दलचा होता, की जेव्हा क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नसतं की हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल का स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आपण काय घेणार आहोत? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे. परत आपण जे क्वेश्चन सॉल्व केले तुम्हाला व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करायची आहे. EMF ऑफ सेलचा जो क्वेश्चन असतो तो वाचल्यानंतर पहिली नजर आपली कुठं गेली पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ते जर 1 मोलार असेल, ते कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार असेल, दॅट क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इझी. बी रिलॅक्स. एकदम इझी क्वेश्चन असतो तो. 10 सेकंदाच्या आत तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. प्रोव्हाइडेड गिवन डेटा तुम्हाला आयडेंटिफाय करता आला तर, म्हणजे ते ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलंय का रिडक्शन पोटेन्शियल दिलंय हे सिम्बॉलवरून ठरवायचं असतं. कसं ठरवायचं ते त्या क्वेश्चनमध्ये मी क्लिअर केलं होतं. ठीक आहे का. पण ते कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार नसतील, मला एका इक्वेशनची हेल्प घ्यावी लागते, कॉल्ड नर्न्स्ट इक्वेशन. नर्न्स्ट इक्वेशन. ठीक आहे. ते पुढे आपल्याला पॉईंट डिस्कस करायचा, जो या टॉपिकचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. चला तर मग पुढे जाऊयात. या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे पहिली गोष्ट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडचे टाईप आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला स्टडी करायची आहे मिनिंग ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. तर चला पहिलं डिस्कशन आजचं, इट इज रिगार्डिंग टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडचे प्रकार. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. तर बघा, इलेक्ट्रोडचा अर्थ अगोदर लक्षात घ्या. इलेक्ट्रोडचा अर्थ अगोदर लक्षात घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोड? इलेक्ट्रोड स्टँड्स फॉर रॉड अँड सोल्युशन कॉम्बिनेशन. ठीक आहे. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडचा मिनिंग काय असतो? रॉड आणि सोल्युशन या दोघांची असेंब्ली. ठीक आहे. म्हणजे समजा हा आहे झिंकचा रॉड आणि खाली तुम्ही सोल्युशन प्लेस केलेलं आहे. आता झिंकच्या रॉडच्या खाली इथं झिंक आयनचं सोल्युशन. फक्त झिंकच्या रॉडला तुम्ही इलेक्ट्रोड म्हणू शकत नाहीत. फक्त झिंक रॉडला इलेक्ट्रोड म्हणता येत नाही. ठीक आहे. रॉड तर असावाच, खाली सोल्युशन पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. ही जी सिस्टीम आहे
झिंक रॉड आणि झिंक आयन सोल्युशनची जी सिस्टीम आहे, कॉम्बिनेशन आहे, त्याला काय म्हणायचं असतं? इलेक्ट्रोड. फक्त झिंक रॉड म्हणला तर त्याला मिनिंग लागत नसतो. ठीक आहे का? तर अशा सिस्टीमचे आपल्याला टाईप स्टडी करायचे आहेत. सो इन टोटल देर आर 4 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. टोटल इलेक्ट्रोडचे किती टाईप आहेत? तर 4 टाईप आहेत. टाईप नंबर 1 मेटल आयन इलेक्ट्रोड. मेटल आयन इलेक्ट्रोड. मेटल आयन इलेक्ट्रोड. ठीक आहे, एकदम साधा कन्सेप्ट आहे, लक्षात येईल तुमच्या, विशेष काहीच नाही. बघा आताच एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा आपल्याकडे आहे झिंकचा रॉड आहे. ठीक आहे, झिंकचा रॉड तुम्ही डीप केलाय झिंक आयन सोल्युशन मध्ये. झिंकचा रॉड तुम्ही डीप केलाय झिंक आयनच्या सोल्युशन मध्ये. झिंकचा रॉड डीप केला झिंक आयनच्या सोल्युशन मध्ये. मेटल, झिंक इज मेटल, दिस इज मेटल आयन. तर अशी सिस्टीम, अशी इलेक्ट्रोड सिस्टीम which consists of metal dipped in its own ion solution. मेटल डिप्ड इन इट्स ओन आयन सोल्युशन, म्हणजे झिंकचा रॉड आहे त्याचं ओन आयनचं सोल्युशन, झिंक आयनचं सोल्युशन. सिल्वर डिप्ड इन सिल्वर आयन सोल्युशन. कॉपर डिप्ड इन कॉपर आयन सोल्युशन. आयर्न रॉड डिप्ड इन आयर्न आयन सोल्युशन. म्हणजे ज्या मेटलचा तो रॉड आहे त्याच मेटलच्या आयनचं सोल्युशन खाली असलं पाहिजे. रॉड, मेटलचा रॉड आणि खाली मेटल आयनचं सोल्युशन. ही जी सिस्टीम आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे, याला काय म्हणायचं? मेटल आयन इलेक्ट्रोड. ठीक आहे का? आता याचे काही एक्झाम्पल सांगतो म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, हेच एक्झाम्पल, याला रिप्रेझेंटेशन आपल्याला लिहायचं आहे. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन जसं सेलचं असतं तसंच इलेक्ट्रोडचं देखील असतं. पहा, झिंक प्लस ट्यू हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C, झिंक सॉलिड. कुठलाही इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करत असताना अगोदर आयन असतो आणि नंतर रॉड असतो, कंपल्सरी. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तसं नव्हतं. ॲनोड लिहित असताना अगोदर रॉड नंतर आयन, ॲनोड लिहित असताना अगोदर रॉड नंतर आयन, कॅथोड लिहित असताना अगोदर आयन नंतर रॉड. पण इलेक्ट्रोड लिहित असताना नियमच आहे, अगोदर आयन नंतर रॉड, कंपल्सरी. बघा, झिंक आयन झिंक सॉलिड, झिंक आयन झिंक सॉलिड, ही सिस्टीम याचं रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स लिहितोय मी, एक्झाम्पल्स. ठीक आहे, हे पहिलं एक्झाम्पल. आणखी एक्झाम्पल, Ag प्लस हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C, झिंक सॉरी नॉट झिंक नाव, सिल्वरचाच रॉड असेल ना. सिल्वर आयन सोल्युशन मध्ये कोणाचा रॉड डीप झालेला असेल? सिल्वरचाच. आलं का लक्षात? मेटलचा रॉड असावा आणि ते ओन आयनच्या सोल्युशनमध्ये डीप झालेला असावा. झिंक डिप्ड इन झिंक आयन सोल्युशन, सिल्वर डिप्ड इन सिल्वर आयन सोल्युशन, कॉपर डिप्ड इन कॉपर आयन सोल्युशन. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट कॅटेगरी ऑफ इलेक्ट्रोड्स. इट इज मेटल आयन इलेक्ट्रोड. लक्षात आलंय? सगळ्यांच्या लक्षात आलं असावं. ठीक आहे, विशेष काहीच नाही. ठीक आहे, चला दुसऱ्या टाईपकडे जाऊ. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. यालाच एक दुसरं नाव आहे या इलेक्ट्रोडला, और गॅस इलेक्ट्रोड. का बरं नाव असेल हे दुसरं? जनरली नॉन मेटल्स आर गॅसेस ना. ठीक आहे, आता बघा याचं एक एक्झाम्पल सांगतो. सपोज इन दिस बीकर वी हॅव टेकन सोल्युशन ऑफ H+. ठीक आहे, आपण इथे H+चं सोल्युशन घेतलेलं आहे. हायड्रोजन आयनचं आपण इथं सोल्युशन घेतलेलं आहे. ठीक आहे, सपोज दिस इज द सोल्युशन ऑफ H+. आता हायड्रोजन आयन हा कोणत्या नॉन मेटलचा आयन आहे रे? हायड्रोजन गॅसचा आहे. ठीक आहे, आता बघा, मला या H+ आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये हायड्रोजन गॅस ठेवायचा आहे, पण मला सांगा, इज इट पॉसिबल टू कीप हायड्रोजन गॅस डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट ऑफ H+? हायड्रोजन गॅसचा आपण काही रॉड तयार करू शकतो का? इज इट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ए रॉड ऑफ हायड्रोजन गॅस? नो.
इट इज नॉट पॉसिबल. म्हणून काय केलं जातं, प्लॅटिनम, ठीक आहे, प्लॅटिनम ही प्लॅटिनमची प्लेट आहे, प्लॅटिनम प्लेट. या प्लॅटिनम प्लेटवर हायड्रोजन गॅसचं ॲडझॉर्प्शन झालेलं असतं. प्लॅटिनम प्लेटवर कोण प्रेझेंट असतो, हायड्रोजन गॅस प्रेझेंट असतो. प्लॅटिनमच का, प्लॅटिनमच का, तर प्लॅटिनम आहे इनर्ट मेटल. प्लॅटिनम इज इनर्ट मेटल. प्लॅटिनम स्वतः कधीच रिॲक्शन मध्ये भाग घेत नसतो, ठीक आहे. आणि आपल्याला प्लॅटिनमला रिॲक्ट पण होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, H+ आयनचा पॅरेंट कोण आहे, हायड्रोजन गॅस. H+ आयनचा पॅरेंट कोण आहे, हायड्रोजन गॅस. तर हायड्रोजन गॅसला H+ च्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचे, जे डायरेक्टली पॉसिबल नाही. म्हणून आपण इनडायरेक्ट वे अडॉप्ट करतोय. तो इनडायरेक्ट वे काय आहे, आपण एक इनर्ट मेटलची प्लेट घेतली प्लॅटिनमची, त्या प्लॅटिनमवर हायड्रोजन गॅसचं ॲडझॉर्प्शन झालं. ॲडझॉर्प्शन झालं म्हणजे प्लॅटिनम प्लेटच्या सरफेसवर, प्लॅटिनम प्लेटच्या सरफेसवर हायड्रोजन गॅस ऑक्युपाय झाला आणि आता ही प्लेट आपण H+ च्या कॉन्टॅक्टमध्ये मेंटेन केली, ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपण हायड्रोजन गॅस आणि H+ कॉन्टॅक्टमध्ये ठेवले. अशी जी सिस्टीम असते, असं जे कॉम्बिनेशन असतं, असा जो इलेक्ट्रोड असतो, त्याला काय म्हणायचं, नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. अर्थ एकदम साधा आहे, नॉन मेटल असावा आणि तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असावा, त्याच्या ओन आयनच्या सोल्युशनमध्ये. जसं इकडे होतं तसंच तिकडे, मेटलचा रॉड त्याच्या ओन आयनच्या सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये. नॉन मेटल, मी नॉन मेटलचा रॉड म्हणत नाहीये आता, कारण नॉन मेटलचा रॉड तयार करता येत नाही, ठीक आहे. गॅस, नॉन मेटल म्हणजे कोण आहे, गॅस आहे. गॅस इज ॲडझॉर्ब्ड ऑन इनर्ट मेटल प्लॅटिनम. Gas is present on inert metal platinum plate and that plate is immersed in its own ion solution. या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी H+ आहे, ठीक आहे. आता मी या इलेक्ट्रोडला रिप्रेझेंट करतो, म्हणजे मला म्हणायचं नेमकं काय तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. बघा, H+ हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C, ठीक आहे. एक्झाम्पल सांगतोय मी, H+ हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C, H+ हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C. एक्झाम्पल्स. Example number 1, H+ having concentration C, it is in contact with hydrogen gas, but this hydrogen gas is present on inert metal platinum. कुठल्याही गॅस इलेक्ट्रोड मध्ये प्लॅटिनम हा कंपल्सरीली असतो, म्हणजे असतो कंपल्सरी. गॅसचा इलेक्ट्रोड म्हणल्यानंतर प्लॅटिनम येणारच आहे. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशनच्या क्वेश्चनमध्ये असा एक क्वेश्चन देखील मी घेतला होता, रिकॉल करा थोडासा. कारण गॅस डायरेक्टली आपल्याला गॅसचा काही रॉड तयार करता येत नाही, म्हणून इनडायरेक्ट वेमध्ये आपण काय करत असतो, प्लॅटिनम सारख्या इनर्ट मेटलच्या प्लेटवर गॅस ऑक्युपाय करून घेत असतो, ठीक आहे. बघा आता, नॉन मेटल आयन, नॉन मेटल आयन, संपलं. किती सिंपल थिंग आहे, ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल, Cl minus having concentration C, Cl2 gas, platinum solid. बघा, प्लॅटिनम प्लेटवर क्लोरीन गॅस ऑक्युपाय झालेला आहे आणि ती प्लेट कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, Cl- च्या कॉन्टॅक्टमध्ये. Cl- असणारं सोल्युशन आहे, म्हणजे KCl म्हणा, NaCl म्हणा, HCl म्हणा, असं ते सोल्युशन आहे, ठीक आहे. आलं का लक्षात. नॉन मेटल आयन, ठीक आहे. नावातच मिनिंग आहेत, लक्षात घ्या. मेटलचा रॉड त्याच्या ओन आयनच्या सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये. नॉन मेटल म्हणजे गॅस प्लॅटिनम प्लेटवरती आणि ती प्लेट त्याच्या ओन आयनच्या सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये, गॅसच्या ओन आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये, ठीक आहे का. हे दोन्ही टाईप लक्षात आले असतील, ठीक आहे. चला फटाफट नोट करा. टाइप नंबर 3, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला अगोदर हे नॉलेज असलं पाहिजे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस टर्म, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. सॉल्ट हॅव्हिंग व्हेरी लेस सोल्युबिलिटी इन वॉटर. असा सॉल्ट ज्याची वॉटरमधली सोल्युबिलिटी ही निग्लिजिबल आहे, नाममात्र आहे. असा सॉल्ट ज्याची वॉटरमधली सोल्युबिलिटी ही निग्लिजिबल आहे, त्याला काय म्हणलं जातं रे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. तसे एक्झाम्पल्स आहेत, AgCl आहे, ठीक
ठीक आहे. मर्क्युरस क्लोराइड आहे, Hg2Cl2 आहे. लीड सल्फेट आहे, बॅरियम सल्फेट आहे, लीड आयोडाइड आहे, लीड आयोडाइड आहे, एक्सेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. सॉल्ट हॅव्हिंग निग्लिजिबल सोल्युबिलिटी इन वॉटर. ठीक आहे, त्याला म्हणायचं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. ठीक आहे. आता बघा मी काही एक्झाम्पल सांगतो, त्या एक्झाम्पलमध्ये मी हा कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय. सी एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1, Ag सॉलिड, Ag सॉलिड. ठीक आहे, किंवा असं लिहितोय AgCl सॉलिड, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट Ag सॉलिड. सिल्वरचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, सिल्वरचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. आता बघा काय असतं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये जो ऍनायन आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये जो ऍनायन आहे, याचा ऍनायन कोण, याचा ऍनायन कोण, AgCl मधला ऍनायन कोण, Cl मायनस, त्याचं सोल्युशन असतं Cl मायनस हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C. आलं का लक्षात सगळ्यांच्या. एक मेटल घेतला सिल्वर, त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl. त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये जो ऍनायन आहे त्याचं सोल्युशन असतं. म्हणजे Cl मायनसचं सोल्युशन असेल, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये सिल्वर पण असेल आणि त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट पण असेल. आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी परत एक एक्स्ट्रा गोष्ट लागते, प्लॅटिनमचं वायर. प्रिव्हियस टाईप ऑफ इलेक्ट्रोडमध्ये प्लॅटिनमची प्लेट होती, कारण तिथं गॅस आपल्याला ऑक्युपाय करायचा होता प्लॅटिनमच्या प्लेटवर. इथं प्लॅटिनमची प्लेट म्हणत नाहीये मी काय म्हणतोय, वायर. अँड व्हॉट इज द यूज ऑफ दॅट वायर, इट इज फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी प्लॅटिनमचं वायर असतं. ठीक आहे का. म्हणजे थोडक्यात बघा हे असं असतं, समजा समजण्यासाठी हा इलेक्ट्रोड असा असतो. ठीक आहे, हे खाली समजा इथं आहे सिल्वर, इथं आहे सिल्वर क्लोराईडचं हे पेस्ट असतं. म्हणजे हे सॉलिड म्हणण्याचं कारण म्हणजे सॉलिड नसतो तो प्युअरली, काय असतं त्याचं पेस्ट असतं, त्याचं पेस्ट असतं. वर इथं Cl मायनसचं सोल्युशन असतं. असा इथं प्लॅटिनमचा वायर इमर्स केलेला असतो. हे प्लॅटिनमचं वायर फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. सिल्वरच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आणि सोल्युशन कशाचं, तर याच्यातला जो ऍनायन आहे त्याचं, याच्यातला ऍनायन कोण आहे, Cl मायनस. आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी कोणाचं वायर वापरायचं असतं, प्लॅटिनमचं वायर वापरायचं असतं. याला काय म्हणायचं रे, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. आय होप तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलेला असावा. मेटल आहे, त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये जो ऍनायन आहे त्याचं सोल्युशन. आणि प्लॅटिनम कशासाठी, प्लॅटिनमचं वायर कशासाठी, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. वन मोर एक्झाम्पल. ठीक आहे, Cl मायनस हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन C. मर्क्युरी लिक्विड असतो माहिती सगळ्यांना. Hg2Cl2 मर्क्युरस क्लोराईड, याला एक नाव देखील आहे कॅलोमल. हे परत आपल्याला उद्याच्या क्लासमध्ये येणारच आहे कॅलोमल. आणि परत प्लॅटिनम, हे पेस्ट असतं. परत एकदा पेस्ट म्हणजे सॉलिड पण म्हणता येणार नाही, लिक्विड पण म्हणता येणार नाही. ठीक आहे, एवढी त्याच्यामध्ये फ्लुइडिटी असते की आयनची मोशन होऊ शकेल, आयन मूव्ह होऊ शकतात, एवढी त्याच्यामध्ये फ्लुइडिटी असते. म्हणजे तो सॉलिड पण नाही, लिक्विड पण नाही, मधल्या रेंजचा. ठीक आहे ना. बघा हे दोन्ही एक्झाम्पल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, एक मेटल असावा, त्या मेटलचा एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असावा. आणि त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये जो ऍनायन आहे, जसं इथला पण ऍनायन Cl मायनसच, त्याचं सोल्युशन असावं. ठीक आहे का, लक्षात आलाय कन्सेप्ट. ओके, चला पुढे जाऊ. येस, कम ऑन. चौथा टाईप, रेडॉक्स इलेक्ट्रोड. रेडॉक्स इलेक्ट्रोड सिंपल टाईप आहे हा, रेडॉक्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एका बिकरमध्ये आपण आयर्नच्या 2 ऑक्सिडेशन स्टेटचं सोल्युशन मिक्स केलं. म्हणजे फेरस आणि फेरिक हे सगळ्यांना माहिती आहे. आयर्न 2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. एक असते +2 आणि दुसरी असते +3. +2 आणि +3 असणारे 2 कंपाऊंड आपण मिक्स केले, त्यांचे सोल्युशन तयार केले. म्हणजे समजा मी घेतलं
फेरस क्लोराईड आणि फेरिक क्लोराईड यांचे सोल्युशन मिक्स केले. फेरस क्लोराईड, फेरिक क्लोराईड, आणि याच्यामध्ये मी प्लॅटिनमचं वायर टाकलं. प्लॅटिनमचं वायर ही जी इलेक्ट्रोड सिस्टीम असते जिथं सोल्युशनमध्ये 2 आयन असतात, सोल्युशनमध्ये 2 आयन असतात, एकाच मेटलचे 2 आयन असतात, एकाच मेटलचे 2 आयन असतात, याला काय म्हणायचं रे? रेडॉक्स इलेक्ट्रोड. आलं का लक्षात सगळ्यांच्या? प्लॅटिनम वायर इज इमर्स्ड इन, प्लॅटिनम वायर इज इमर्स्ड इन सोल्युशन ऑफ 2 आयन्स, सोल्युशन ऑफ 2 आयन्स इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. जसं इथं +2 +3 आहे. ठीक आहे. आता बघा याचं रिप्रेझेंटेशन असं राहील Fe+2 Fe+2 Fe+3 Fe+2 Fe+3 प्लॅटिनम, Fe+2 Fe+3 प्लॅटिनम. ठीक आहे. आणखी असा मेटल 2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये एक्झिस्ट करणारा, जसं आणखी मी म्हणू शकतो Cu+, म्हणजे Cu+2 प्लॅटिनम. असे जे इलेक्ट्रोड्स असतात ज्यामध्ये सोल्युशन कंटेन्स कॉम्बिनेशन ऑफ 2 आयन्स इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. सोल्युशन हे कोणाचं असावं? 2 डिफरंट आयनचं कॉम्बिनेशन असावं आणि त्याच्यामध्ये प्लॅटिनमचा वायर इमर्स केलेला असावा. याला काय म्हणतात? रेडॉक्स इलेक्ट्रोड म्हणतात. ठीक आहे का? रेडॉक्स म्हणण्याचं कारण आहे 2 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता या ऑक्सिडेशन स्टेट लिहित असताना अगोदर लोअर ऑक्सिडेशन स्टेट आणि नंतर हायर ऑक्सिडेशन स्टेट असं काही रिस्ट्रिक्शन नाही. तू अगोदर +3 ले नंतर +2 ले, नो प्रॉब्लेम, अलाउड आहे. अगोदर +2 ले नंतर +1 ले, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याला काही महत्त्व नाही आहे. फक्त इथं 2 आयन कॉमा देऊन तुम्हाला लिहायचे असतात. याचा अर्थ असतो की या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारं सोल्युशन आहे. ठीक आहे का? लक्षात आलं का? किंवा आणखी 3+2 आणि 3+4, 3+2 आणि 3+4 याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. ठीक आहे. याचं कॉम्बिनेशन झालेलं सोल्युशन आहे, त्याच्यात प्लॅटिनम वायर डीप केलेलं आहे. ठीक आहे का? याला म्हणायचं रेडॉक्स इलेक्ट्रोड. बघा आपण 4 टाईप स्टडी केले. पहिला टाईप मेटल आयन इलेक्ट्रोड. मेटलचा रॉड त्याच्या ओन आयन सोल्युशनमध्ये डीप केलेला, मेटलचा रॉड त्याच्या ओन आयन सोल्युशनमध्ये डीप केलेला, त्याला काय म्हणायचं? मेटल आयन इलेक्ट्रोड. टाईप नंबर 2 नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. आता नॉन मेटलचा तर रॉड शक्य नसतो, त्यालाच गॅस इलेक्ट्रोड पण नाव दिलेलं आहे आपण. ठीक आहे. प्लॅटिनमची प्लेट असते, त्यावर गॅसचं ॲब्झॉर्प्शन झालेलं असतं आणि ती प्लेट इमर्स केलेली असते गॅसच्या आयनच्या सोल्युशनमध्ये. जसं हायड्रोजन गॅस असणारी प्लेट आपण H+च्या सोल्युशनमध्ये कन्सिडर केली, क्लोरीन गॅस असणारी प्लेट Cl- सोल्युशनमध्ये आपण डीप केलेली. ठीक आहे का? लक्षात आलं? नायट्रोजन गॅस असणारी प्लेट नायट्रोजनच्या आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केली, लाईक दॅट. ठीक आहे का? नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड, तिथं प्लॅटिनम कंपल्सरी असतो. तिसरा टाईप पाहिलेला आपण मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. मेटल असावा, त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असावा आणि त्याच्यामधला जो ॲनायन आहे त्याचं सोल्युशन असावं. ठीक आहे ना? लक्षात आलं? चौथा टाईप रेडॉक्स इलेक्ट्रोड. एकाच मेटलच्या 2 ऑक्सिडेशन स्टेटच्या कॉम्बिनेशनचं सोल्युशन असावं, त्याच्यात प्लॅटिनम वायर डीप झालेलं असावं. याला काय म्हणायचं रे? रेडॉक्स इलेक्ट्रोड म्हणायचं. ठीक आहे ना? प्लॅटिनम इज कंपल्सरी फॉर 3 टाईप्स. नॉन मेटल आयनमध्ये प्लॅटिनम बघितला, नॉन मेटल आयनमध्ये प्लॅटिनम बघितला, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये प्लॅटिनम बघितला आणि रेडॉक्स इलेक्ट्रोडमध्ये देखील प्लॅटिनम असतो. प्लॅटिनम हा 3 इलेक्ट्रोडमध्ये असतो. प्लॅटिनम हा 3 इलेक्ट्रोडमध्ये असतो. फक्त मेटल आयन इलेक्ट्रोडमध्ये प्लॅटिनमची गरज नाही. ठीक आहे ना? आलंय सगळ्यांच्या लक्षात? ओके, चला नोट करा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक सेक्शन 1 गॅल्व्हॅनिक सेल. प्रिव्हियस जो आपण क्लास त्यामध्ये स्टडी केलेलं टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. So in total there are 4 types of electrodes. पहिला टाइप मेटल आयन इलेक्ट्रोड, मेटल आयन इलेक्ट्रोड. दुसरा टाइप नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. तिसरा टाइप मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड आणि चौथा टाइप रेडॉक्स इलेक्ट्रोड. ठीक आहे. मेटल आयन इलेक्ट्रोड, एक मेटलचा रॉड असतो,
त्याच्या ओन आयन सोल्युशनमध्ये तो डीप केलेला असतो. दॅट इज कॉल्ड मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड. झिंक डिप्ड इन झिंक आयन, कॉपर डिप्ड इन कॉपर आयन, लाईक दॅट. ठीक आहे. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड किंवा गॅस इलेक्ट्रोड. इनर्ट मेटलची प्लेट असते, प्लॅटिनमची प्लेट असते, त्यावर एक गॅस ॲब्झॉर्ब झालेला असतो आणि ती प्लेट त्याच्या ओन आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केलेली असते, म्हणजे गॅसचा आयन. ठीक आहे. त्यानंतर मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असणारा इलेक्ट्रोड. ठीक आहे. पण तिथे एक कंडिशन असते, त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा जो ॲनायन आहे, त्याचा जो ॲनायन आहे त्या ॲनायनचंच सोल्युशन असावं लागतं. जसं सिल्वर क्लोराईड जर घेतलं आपण, Cl- सोल्युशन असावं लागतं, लाईक दॅट. ठीक आहे. किंवा लीड सल्फेट घेतला तर सल्फेट आयनचं सोल्युशन असावं लागतं, लाईक दॅट. चौथा टाईप रेडॉक्स इलेक्ट्रोड. रेडॉक्स इलेक्ट्रोड. ठीक आहे. प्लॅटिनम वायर इज केप्ट इमर्स्ड इन द सोल्युशन हॅव्हिंग मेटल इन टू डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. जसं फेरस फेरिकचं कॉम्बिनेशन आहे, क्युप्रस क्युप्रिकचं कॉम्बिनेशन आहे, लाईक दॅट. ठीक आहे. तर असे 4 टाईप्स आपण इलेक्ट्रोडचे डिस्कस केलेले आहेत. आज आपण आता पुढे जातोय आणि पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. तर अगोदर कॉन्सेप्ट काय हे स्टडी करूत. ठीक आहे. बघा कॉन्सेप्ट काय. सपोज आय हॅव दिस इलेक्ट्रोड सिस्टीम. सपोज आपल्याकडे झिंकचा रॉड आहे, झिंकचा रॉड आहे आणि आपण झिंक आयन सोल्युशनमध्ये तो डीप केला. वी हॅव केप्ट इमर्स्ड इट इन झिंक आयन सोल्युशन. झिंकचा रॉड आपण झिंक आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. तर हा एक इलेक्ट्रोड झाला. समजा मला या इलेक्ट्रोड सिस्टीमचं पोटेन्शियल मेजर करायचं आहे. आय वॉन्ट टू मेजर पोटेन्शियल ऑफ दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रोड सिस्टीम. सो इज इट पॉसिबल टू डू दॅट. हे शक्य आहे का की आपण झिंक रॉड घेतला, झिंक आयनमध्ये डीप केला आणि या सिस्टीमचं पोटेन्शियल मोजण्याचा प्रयत्न केला, सक्सेस मिळेल का. तर याचा आन्सर आहे नो. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सिंगल इलेक्ट्रोड. एका इलेक्ट्रोडचं असं पोटेन्शियल काढता येत नसतं. का काढता येत नसतं. कारण इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा कन्सेप्ट आयसोलेटेड इलेक्ट्रोडचा नाही. इलेक्ट्रोड पोटेन्शियल कन्सेप्ट अरायझेस ओनली ड्युरिंग द वर्किंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा कन्सेप्ट गॅल्व्हॅनिक सेलच्या वर्किंगमध्ये अराईज होत असतो. सिंगल इलेक्ट्रोडमध्ये, आयसोलेटेड इलेक्ट्रोडमध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल कन्सेप्ट एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे. म्हणजे मी झिंक आणि झिंक आयन सिस्टीम घेतली, याचं पोटेन्शियल मला काढता येत नाही. कॉपर आयन सिस्टीम घेतली, त्याचं पोटेन्शियल मला काढता येत नाही. याला एक दुसरं कारण सांगता येऊ शकतं. ओनली ऑक्सिडेशन अँड ओनली रिडक्शन इज नॉट पॉसिबल. ओनली ऑक्सिडेशन, ओनली रिडक्शन इज नॉट पॉसिबल. ऑक्सिडेशन इज ऑलवेज फॉलोड बाय रिडक्शन. ऑक्सिडेशन जर होत असेल तर कंपल्सरीली रिडक्शन व्हावंच लागतं. ठीक आहे. आता बघा, फक्त ऑक्सिडेशन किंवा फक्त रिडक्शन पॉसिबल नसल्यामुळं इथे चार्जेस येत नाहीत. रॉडवर चार्ज येणार नाही किंवा सोल्युशनवर चार्ज येणार नाही. इलेक्ट्रिकल डबल लेअर क्रिएटच होणार नाही. आणि इलेक्ट्रिकल डबल लेअर जर क्रिएट झाला नाही, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूसच होणार नाही. तर सांगण्याचं तात्पर्य असं की मला जर इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचं झालं, एकटा इलेक्ट्रोड आहे, एकट्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मी काढू शकत नाही. ठीक आहे. हां, मी असं म्हणलेलं नाही की त्याचं पोटेन्शियल कुठल्याच मेथडनं काढता येत नाही. काढता येतं. त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला या इलेक्ट्रोडची गॅल्व्हॅनिक सेलच कन्स्ट्रक्ट करावी लागते. पण एकट्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजता येत नाही. मी जर समजा या इलेक्ट्रोडला दुसऱ्या एका इलेक्ट्रोड बरोबर कंबाईन केलं, एक्स नावाचा इकडे एक इलेक्ट्रोड सिस्टीम आहे, एक झिंक आहे, दुसरं एक्स नावाचं इलेक्ट्रोड सिस्टीम आहे. परत इथं एक सोल्युशन असणारच आहे. इथं मग सॉल्ट ब्रिज असेल, हे वायरनं कनेक्शन असेल, म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलच आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागेल. विदाउट कन्स्ट्रक्टिंग गॅल्व्हॅनिक सेल इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केल्याशिवाय आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल मोजू शकत नाही. ठीक आहे. आलंय का लक्षात सगळ्यांच्या. आता पहा, गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर परत एक अडचण येत असते. ठीक आहे. तर मी हेच एक्झाम्पल कन्सिडर करतोय. समजा मला माझं एम आहे
I want to measure the electrode potential of zinc system, zinc electrode system. So what I have did, I have connected this electrode to another electrode X so that galvanic cell is produced. म्हणजे इथं galvanic cell तयार झाली, इथं inverted U shape tube असेल, म्हणजे salt bridge असेल, like that. ठीक आहे, अशी एक galvanic cell construct केली. आता आपण पाहिलंय EMF of galvanic cell. ठीक आहे, E cell, EMF of this cell. So what is the formula? By considering potential of both electrodes as reduction potential, दोघांचे जर reduction potential घेतले, cathode minus anode, cathode minus anode. So what I have to write here? बघा, डाव्या बाजूला झिंक आहे म्हणजे हा एनोड झाला, उजव्या बाजूला X आहे म्हणजे तो कॅथोड झाला. E X मायनस E झिंक, हे दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल मी अज्यूम केलेले आहेत. X चं रिडक्शन पोटेन्शियल, झिंकचं रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, आता बघा आपलं एम काय आहे? टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ऑफ झिंक. हे आपलं एम आहे, टू फाइंड द पोटेन्शियल ऑफ झिंक इलेक्ट्रोड. दिस इज आवर एम. आता झिंकचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता मला जर ही व्हॅल्यू काढायची झाली, आय मस्ट हॅव टू व्हॅल्यूज, एक तर EMF ऑफ सेल आणि दुसरं EMF ऑफ X, पोटेन्शियल ऑफ X. आता EMF ऑफ सेल, इट इज व्हेरी इझी टू मेजर द EMF ऑफ सेल. EMF एखाद्या सेलचा इझिली मेजर करता येऊ शकतो. पोटेन्शिओमीटर वायर मेथड असते, तुम्ही ते फिजिक्समध्ये देखील स्टडी करणार आहात, फिजिक्समध्ये त्याचं प्रॅक्टिकल देखील आहे. पोटेन्शिओमीटर वायर मेथडमधून सेलचा EMF काढता येतो, म्हणजे हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती असतं. EMF ऑफ सेल इझिली डिटरमाइन करता येतो. ठीक आहे, आता मला झिंकचं पोटेन्शियल काढायचे म्हणजे माझ्याकडे हे असलं पाहिजे, पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड X. पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड X असल्याशिवाय मी झिंकचं पोटेन्शियल काढू शकत नाही. हा जो X म्हणतोय ना मी सुरुवातीपासून, ज्याचा वापर आपण झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यामध्ये करतोय, तोच आपला कोण झाला? रेफरन्स इलेक्ट्रोड. दॅट इज आवर रेफरन्स इलेक्ट्रोड. X नावाचा जो इलेक्ट्रोड आहे, that is reference electrode. Now why it is called reference electrode? आपल्याकडे एक अडचण आलेली होती. काय अडचण आली आहे? आपल्याला झिंक इलेक्ट्रोड सिस्टीमचं पोटेन्शियल काढायचं होतं. झिंक इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढण्यासाठी आपल्याला हेल्प कोण करतंय? X नावाचा इलेक्ट्रोड. तर असे जे इलेक्ट्रोड्स असतात, जे दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यामध्ये आपल्याला हेल्प करतात, असा इलेक्ट्रोड जो दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यामध्ये आपल्याला हेल्प करतो, त्याला काय म्हणायचं असतं? रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, द इलेक्ट्रोड विच इज यूज टू डिटरमाइन द पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. पण दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यासाठी या Xचं पोटेन्शियल पण आपल्याला माहिती पाहिजे ना. जोपर्यंत EX माहिती असणार नाही, तुम्ही झिंक काढू शकाल का? याची व्हॅल्यू देखील आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, अनलेस अँड अंटिल we don't know the potential of reference electrode, we cannot use it. म्हणून रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ऑलरेडी नोन असतं. पोटेन्शियल ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड मस्ट बी ऑलरेडी नोन. देन अँड देन ओनली वी कॅन यूज इट फॉर द मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. आता पहा, रेफरन्स इलेक्ट्रोडला मी कंबाईन करतोय, डेफिनेशन तयार करतोय. असा इलेक्ट्रोड जो दुसऱ्यांचे पोटेन्शियल काढण्यासाठी वापरला जातो, असा इलेक्ट्रोड जो दुसऱ्यांचे पोटेन्शियल काढण्यासाठी वापरला जातो आणि ज्याचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती असतं, त्याला काय म्हणायचं? रेफरन्स इलेक्ट्रोड. द इलेक्ट्रोड विच इज यूज टू डिटरमाइन द पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड्स, द इलेक्ट्रोड विच इज यूज in the determination of potential of other electrodes and whose potential is already known to us. ज्याचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती असतं आणि ज्याचा वापर आपण दुसऱ्यांचे पोटेन्शियल काढण्यामध्ये करत असतो, त्याला काय म्हणायचं? रेफरन्स इलेक्ट्रोड. कन्सेप्ट लक्षात आला का? ठीक आहे, बघा सुरुवात मी कुठून केली होती? इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सिंगल इलेक्ट्रोड, आयसोलेटेड इलेक्ट्रोड. गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केल्याशिवाय ते शक्य नसतं, कारण ओनली ऑक्सिडेशन, ओनली रिडक्शन एक्झिस्ट करत नाही. म्हणून आपण काय करतोय? ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचंय त्याला दुसऱ्या एका इलेक्ट्रोड बरोबर कपल करतोय, एक गॅल्व्हॅनिक सेल तयार करतोय.
ठीक आहे. मग EMFचा फॉर्म्युला वापरून आपण आपल्या ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचं ते काढू शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची, जो दुसरा इलेक्ट्रोड घेतलाय आपण, जो दुसरा इलेक्ट्रोड घेतलाय त्याचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती पाहिजे. त्यालाच काय म्हणतायत, रेफरन्स इलेक्ट्रोड. हे सिंपल थिंग मध्ये असं कन्सिडर करू शकता. समजा तुम्ही NCERT रीडिंग करताय, तिथं तुम्हाला काहीतरी डाऊट अराईज झाला, एखादा पॉईंट तुम्हाला समजत नाही, तुम्ही काय करता, तोच पॉईंट रेफरन्स बुकमध्ये बघता का नाही, जेणेकरून तो तुम्हाला समजून जाईल. इथं तसंच आहे. आपल्याला पण एक अडचण निर्माण झालेली आहे, आपल्याला एक डिफिकल्टी अराईज झाली आहे, आणि ती डिफिकल्टी काय आहे, आपल्याला सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, ही अडचण तयार झाली आहे. आता ही अडचण दूर करण्याचं काम कोण करतंय, रेफरन्स इलेक्ट्रोड. सो रेफरन्स इलेक्ट्रोड्स वी कॅन ट्रीट इट ॲज रेफरन्स बुक. रेफरन्स बुक सारखं त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, कारण आपला जो प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं मेजरमेंट, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये हेल्प कोण करतात, रेफरन्स इलेक्ट्रोड हेल्प करतात. ठीक आहे, चला आता मी डेफिनेशन लिहितोय. हे समजण्यासाठी बोललोय. आता इथून पुढचा ॲक्च्युअल पार्ट असेल डेफिनेशन ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड्स. रेफरन्स इलेक्ट्रोडची डेफिनेशन. ठीक आहे, पहा आता रेफरन्स इलेक्ट्रोडची डेफिनेशन. सो आय कॅन राईट डेफिनेशन. The electrode whose potential is already known to us, and which is used in the determination of potential of other electrodes. Other electrodes is called reference electrode. आले का लक्षात बघा. असा इलेक्ट्रोड ज्याचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहिती असतं आणि ज्याचा वापर दुसऱ्या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल मेजरमेंटमध्ये केला जातो, त्याला काय म्हणायचं असतं, रेफरन्स इलेक्ट्रोड. नाउ these reference electrodes are of two types. रेफरन्स इलेक्ट्रोडचे दोन टाइप असतात. ठीक आहे, सी व्हॉट आर दॅट टू टाइप्स, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड अँड सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. सो टाइप नंबर 1 इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड अँड सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, या साईडला लिहितोय सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आता याचा अर्थ काय असतो पाहू थोडक्यात. ठीक आहे, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, तर IUPAC न प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड हा फिक्स करून दिलेला आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकता, पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड, फर्स्ट रेफरन्स इलेक्ट्रोड. कुठून तरी सुरुवात करायची होती, सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे, म्हणजे कोणाची तरी व्हॅल्यू फिक्स करावीच लागली असती. तर IUPAC न स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला फिक्स करून टाकलेला आहे प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड. तुम्ही अर्थ काय घेणार आहात, पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड ज्याची व्हॅल्यू फिक्स करण्यात आली आहे, आपण फिक्स केलेली नाही, IUPAC ने फिक्स केलेली आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड इट मीन्स स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तर याला शॉर्ट मध्ये SHE असं म्हणलं जातं. SHE और NHE,
स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे, NH म्हणलं तरी चालतं, नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. बघा, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड हा IUPAC ने ठरवून दिलेला आहे. तो कोण आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याचं पोटेन्शियल फिक्स आहे, याचं पोटेन्शियल फिक्स आहे. किती? 0 व्होल्ट. पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज फिक्स्ड. इट इज 0 व्होल्ट. लक्षात घ्या, पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड आहे ज्याची पोटेन्शियल व्हॅल्यू फिक्स करण्यात आलेली आहे. किती फिक्स करण्यात आलेली आहे? 0 व्होल्ट. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती फिक्स करण्यात आलंय? 0 व्होल्ट. ठीक आहे, तर एक कॉमन क्वेश्चन आहे, मला वाटतं कुठल्या तरी JEE एक्झाम मध्ये आला होता. द पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0 बिकॉज म्हणून असे ऑप्शन्स असतात. रिझनिंगचा क्वेश्चन. ठीक आहे, बिकॉज याला काहीच रिझन नाही. देर इज नो रिझन. There is no reason why the potential of standard hydrogen electrode is 0. No reason. It is just assumption. कुठून तरी सुरुवात करायची होती. पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, सुरुवातीचं पोटेन्शियल किती घेण्यात आलेलं आहे? 0 व्होल्ट घेण्यात आलंय. हे assumption आहे. There is no reason. It is defined in that way. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला डिफाईनच त्या पद्धतीत करण्यात आलंय जेणेकरून त्याचं पोटेन्शियल किती असेल? 0 व्होल्ट. ठीक आहे, बघा, आपण रिझनिंगचे क्वेश्चन वाचल्यानंतर आपण काय करतो, जनरली सगळे स्टुडंट असं करत असावेत, जे ऑप्शन वाचताना एकदम भारी वाटते ना, ज्याच्यामध्ये वर्ड्स वगैरे चांगले चांगले आलेले आहेत, आपण त्यालाच यस म्हणून जातो. तसं नसतंय. ठीक आहे, हा क्वेश्चन जेव्हा आला होता त्याच्या सोबतचे ऑप्शन खूप भारी भारी ठेवले होते आणि एक छोटंसं ऑप्शन होतं, इट इज ॲज्युम्ड इन दॅट वे किंवा इट इज डिफाईन्ड इन दॅट वे. 0 व्होल्ट का आहे कोणीच सांगू शकत नाही. इट इज अजम्पशन, इट इज फिक्सेशन. This value is fixed by IUPAC. The potential of standard hydrogen electrode is 0 volt. तुम्हाला जर विचारलं why, तुम्ही काय म्हणणार आहात? माहिती नाही. का बरं 0 volt? आपल्याला माहिती नाही किंवा आपल्याला सांगता येत नाही. IUPAC ने ते करून टाकलेलं आहे आणि आपण IUPAC ला चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे का? लक्षात घ्या, हे अजम्पशन आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल 0 volt हे अजम्पशन आहे. आता मजा बघा, पुढे आपल्याला एक सिरीज बघायची आहे, EMF सिरीज आहे. ती EMF सिरीज पूर्णपणे SHE वरती बेस्ड आहे. पूर्णपणे SHE वरती बेस्ड आहे. SHEच अजम्पशन आहे. SHE जर अजम्पशन असेल, ती सिरीज देखील अजम्पशनच म्हणावं लागेल. इनडायरेक्टली त्याच्यावर देखील SHEच्या या व्हॅल्यूचा इम्पॅक्ट पडणार. ते ठीक आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. लिव्ह इट. सध्याला एवढं लक्षात घ्या, 2 प्रकार असतात रेफरन्स इलेक्ट्रोडचे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, प्रायमरी म्हणण्याचं कारण आहे पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड जो IUPAC ने फिक्स केलेला आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्याला ब्रीफमध्ये SHE किंवा NHE म्हणलं जातं. तुम्ही शी म्हणून लक्षात ठेवा. शी आवडते ना सगळ्यांना? शी म्हणून लक्षात ठेवा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, शी. ओके. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं दुसरं एक्झाम्पल देता येत नाही. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड इज ओनली वन. एकच आहे, तो कोण? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता पुढे जाऊ. याचं पोटेन्शियल किती म्हणलं मी? 0 व्होल्ट. पोटेन्शियल इज 0 व्होल्ट. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल नॉट इक्वल टू 0. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल 0 नसतं. आता सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचा अर्थ काय? असा रेफरन्स इलेक्ट्रोड ज्याचं ओरिजिन आहे प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड मधून ओरिजिनेट झालेला सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. The reference electrode which is originated from primary reference electrode, which is originated with the help of SHE, it is called secondary reference electrode. Primary reference electrode चं एकच example आहे, पण secondary reference electrode चे so many examples आहेत. There are so many examples of secondary reference electrode. ठीक आहे, जसं याचं example जर सांगायचं झालं, कॅलोमल इलेक्ट्रोड जो आपल्या सिलेबस मध्ये आहे, कॅलोमल इलेक्ट्रोड, इट इज सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. कॅलोमल इलेक्ट्रोड आहे. अगेन आय कॅन से क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड आहे, सेकंडरी आहे हा देखील. क्वीन हायड्रोन इलेक्ट्रोड. किंवा कुठलाही इलेक्ट्रोड म्हणू शकता सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड ज्याचं पोटेन्शियल तुम्हाला माहिती झालेलं आहे.
एस एच ईचा वापर करून ज्याचं पोटेन्शियल आपल्याला कळालं ते सगळे इलेक्ट्रोड कुठले रेफरन्स इलेक्ट्रोड, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. लक्षात आले का? कन्सेप्ट लक्षात ठेवा, पाठ करू नका, लर्न करू नका. ठीक आहे, बघा मी थोडक्यात बोलतोय, काय सांगितलंय मी तुम्हाला. रेफरन्स इलेक्ट्रोडचा अर्थ काय? असा इलेक्ट्रोड जो दुसऱ्यांचे पोटेन्शियल काढण्यामध्ये आपण यूज करत असतो आणि ज्याचं पोटेन्शियल ऑलरेडी आपल्याला माहिती असतं. ठीक आहे, त्याचे दोन टाईप असतात, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड हा पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड आहे जो IUPACनं फिक्स केलेला आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, SHE किंवा NHE. याचं पोटेन्शियल किती अज्युम करण्यात आलेलं आहे? 0 व्होल्ट. त्याला काही रिझन आहे का? नो, त्याला काहीच रिझन नाही. त्याला डिफाईनच त्या पद्धतीत करण्यात आलंय जेणेकरून त्याचं पोटेन्शियल किती आहे? 0 व्होल्ट आहे. ठीक आहे. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचा अर्थ काय? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड मधून ओरिजिनेट झालेला कोण? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड, ज्याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट नसतं, नॉट इक्वल टू 0 व्होल्ट, नॉट इक्वल टू 0 व्होल्ट. याचं एकच एक्झाम्पल आहे SHE, याचे सो मेनी एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणलं की फक्त हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणून जमत नाही, हे पण लक्षात ठेवा. वी कॅन नॉट से हायड्रोजन इलेक्ट्रोड, वी मस्ट से स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. आपण आता प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड यांच्या डिटेलमध्ये जाणार आहोत. हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला एकदम डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. SHEची डिटेल स्टडी करायची आहे, कॅलोमल इलेक्ट्रोडची देखील आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. चला फटाफट नोट करा.